नायलॉन मांजा विकाल तर जेलमध्ये जाल. संक्रांतीपूर्वी पोलीस ऍक्शन मोडवर. नायलॉनचा मांजा खुनाचा गुन्हा. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीच्या सणानिमित्त देशभरात पतंग उडवण्याची स्पर्धा रंगते. मात्र या पतंगबाजीसाठी वापरला जाणारा नायलॉनचा मांजा अनेकांसाठी जीवघेणा ठरतोय. तर या मांजामुळे अनेकांना कायमचं अपंगत्व आलंय. त्यामुळे सरकारनं नायलॉन मांजावर बंदी घातली. मात्र त्यानंतरही दुकानदारांकडून नायलॉनचा मांजा सर्रास वापरला जातोय. त्या पार्श्वभूमीवर पोलीस ऍक्शन मोडवर आले. नायलॉनचा मांजा विकणाऱ्यांविरोधात आणि वापरणाऱ्या मुलांच्या पालकांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत भारतीय न्याय संहितेच्या 110 कलमाअंतर्गत थेट खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय. त्यामुळे मांजा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत. मात्र नायलॉन मांजा किती घातक आहे ते पाहूयात. येवल्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. मुंबईत 2 जणांचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेत. भंडारा जिल्ह्यात देखील एकाचा मृत्यू झालाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये आतापर्यंत 50 जण जखमी झालेत. नागपूरमध्येही 40 जण जखमी झालेत. या पार्श्वभूमीवरती आम्ही BNS 110 म्हणजे अटेम्प्ट टू कमिट कल्पेबल होमिसाइड या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 3 वर्षापर्यंत आरोपींना शिक्षा मिळते. आतापर्यंत आम्ही असे 8 गुन्हे आम्ही आयुक्ताला दाखल केलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरच नाही तर नाशिकमध्येही पोलिसांनी नायलॉन मांजा विरोधात मोहीम उघडली आहे. मात्र हा मांजा कसा बनतो आणि बाजारात येतो कुठून ते पाहूया. प्लास्टिक आणि नायलॉन पासून बनवलेल्या मांजाला चायनीज मांजा म्हणतात. चायनीज मोनोकिट नावाच्या बंगळूर स्थित कंपनीत हा मांजा बनतो. काचेचे तुकडे, धातू आणि लोखंडाचे तुकडे डिंकात मिसळून मांजा तयार करतात. या नायलॉन मांजात जीव घेण्या रसायनांचा वापर केला जातो. मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्तानं पतंग काटण्याची स्पर्धा रंगते. मात्र तुमचा आनंद एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. त्यामुळे न्यायालयाचे निर्देश, पोलिसांची कारवाई लक्षात घेऊन नायलॉन मांजा वापरणं टाळा, नाहीतर गुन्हा दाखल होऊन तुमचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. माधव सावरगावेसह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, छत्रपती संभाजीनगर.